गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण चाललोय बघा गाडी भरायला. मुंबईमधून भरायचं आहे. 600 किलो माल फक्त आहे कोल्हापूरचा. आता गाडी पुसून घ्यायची आणि निघायचं. गाडी पुसून वगैरे घेतली, निघलो बघा. माल आपला गुजरातवरून येणार होता. पाईप फक्त होत्या 150 पाईप होत्या छोट्या छोट्या, त्या फक्त जाऊन भरून घेऊन यायचं होतं. पण नो एंट्री असल्यामुळे आपण 11च्या नंतर निघणार होतो. कंपनीला अर्जंट माल पाहिजे असल्यामुळं त्यांनी 600 किलोसाठी फक्त आपली गाडी स्पेशल मागवली आहे बघा. मानपूर पास केलं मग आणि आलो बघा पुढं. ट्रॅफिक काय जास्त नव्हतं. लवकर जायचं म्हटलं आणि भरून घेऊन यायचं आणि पार्किंग लावून आपल्या घरी जायचं. पोळ्या वगैरे बनवलेल्या असतील बायकोनं, खायचं आणि मस्त झोपायचं. संध्याकाळी 5-6 वाजता निघायचं. मी पण मित्रांनो खूप दिवसानं आज मुंबईत आतमध्ये आलो आहे आणि म्हटलं व्हिडिओ बनवायला लागते. नजारा एक नंबर दिसत होता पुढं. नजारा तर भारी होता, पण रोड जरा खराब असल्यामुळं व्हिडिओ घ्यायला प्रॉब्लेम येत होता. रोडवरती बघा गाडी किती हलते बघा, तुम्हाला तर दिसतच आहे. या रोडपेक्षा आपल्या गावचे रोड एक नंबर आहेत. आयला ट्रॅफिक नाही म्हटलं आणि बघा लागले ट्रॅफिक. आता म्हटलं किती वेळ लागतोय काय माहिती. ट्रॅफिक म्हणजे सिग्नल पुढं होता त्यामुळे जरा जाम झालं होतं. 15-20 मिनटं अशीच गेली आपली यातमध्ये. ट्रॅफिक वगैरे पास केलं आणि पुढं आल्यानंतर आपल्याला लागला भायखळ्याचा ब्रिज. भायखळ्याच्या ब्रिजवर चढलो तर काय रस्ता एकदम बेकार होता. इथं पण तीच बॉम्ब, काय बोलणार. मुंबईला या बिल्डिंग वगैरे दिसत आहेत, पण हे दिसाय पुरतेच फक्त चांगले येतात. खरी मजा गावालाच आहे बघा. वातावरण वगैरे एक नंबर असते गावचं. असो मित्रांनो, तिथून पुढं आलो बघा. तिथून काय व्हिडिओ आपल्याला घ्यायला भेटलं नाही आणि डायरेक्ट आपण गाडी भरून माल एवढा भरला होता बघा. तिथून आलो लगेच मग रिटर्न घरी. पोया शेक वगैरे खाली मस्त की झोपलो. 6 वाजता आपण निघलो. आलो तसंच पुढं आणि आपल्याला टाकायचं डिझेल. तिथून पुढं आल्यानंतर आपण डिझेल टाकण्यासाठी पंपावर गेलो. मेन म्हणजे गावच्यापेक्षा आपल्याला 1 रुपया स्वस्त भेटते इथं. त्यामुळे डिझेल टाकलं बघा 9000. आणि आपण पहिला टोल वगैरे पास करून गेलो आणि घाटात आलो. घाट लागला जरा जाम. एवढं काय नाही मित्रांनो, पण जाम नव्हता एवढा.